आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काल मला अडकवण्यासाठी चक्क बाहेरून दार लॉक केलं तिने. तरी नशीब मला वेळीच सुचलं म्हणून. आई आई तू तुझा फोन दे पटकन. श्राव प्लीज फोन उचल प्लीज. आई हो आई बोल. श्राव मी बोलते आराध्या. ताई मी आई बाबांच्या रूम मध्ये, तू प्लीज इथे ये. यशोधराने बाहेरून दाराला कडी लावली. का? अगं काय झालंय? अगं मी तुला सांगते, तू प्लीज इथे ये. आधी येऊन इथे दार उघड प्लीज. तू ठीक आहे मी येते. ताई गॉड श्राव तू आलीस. का ताई तू इथे काय करतेस? आणि त्या यशोधरांनी तुम्हाला का लॉक केलंय? हे सगळं तिचंच कारस्थान आहे. आपल्याला अडकवण्याची एक संधी सोडत नाही ती बाई. असो, आत्ता पुरता आपण वाचलोय, पण अजून धोका टळला नाहीये. ती इथेच कुठेतरी असेल आपल्यावर वॉच ठेवून. बाई आहे ती, सुखाने जाऊच देत नाहीये. मला वाटतंय मी जायला हवं. श्रेयसला जर मी रूम मध्ये दिसले नाही आणि संशय आला तर. आई औषधं मी सकाळी पाठवते, नाहीतर तुला श्राऊ आणून देईल. हो, आणि बघा काळजी घ्या दोघी जणी. हो आई, जातो आम्ही आता. काळजी घे आणि काही लागलं तर कॉल कर प्लीज. हो हो. श्राऊ चल पटकन. अरे एवढ्या रात्री कुठे गेली? काही प्रॉब्लेम झाला नाही ना? तू अजून जागा आहेस? अगं कुठे गेली होतीस तू? काही प्रॉब्लेम झाला नाहीये ना? नाही, मला झोप येत नव्हती ना. मी लॉन मध्ये फेऱ्या मारायला गेले होते. अगं उठवायचं ना मग मला. कशाला? तू किती छान झोपला होतास. तुझी का झोप खराब करू? पण आता माझी पण झोपमोड झालीच आहे ना. मग आता आपण गप्पा मारूच शकतो. गप्पा मारायला काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही नाही. कॉफी आणू का? नाही, कॉफी वगैरे कशाला. ये असंच गप्पा मारू, नंतर वाटलं तर बघू. ऍक्च्युली मला तुझ्याशी एका विषयावर बोलायचंच होतं. काय? त्या काका काकूंना मी असं घरी घेऊन आलो अचानक. मी बरोबर केलं ना? अगदी बरोबर केलंयस. असं का विचारतोयस? नाही म्हणजे त्यांना असं ऑकवर्ड वाटलं नसेल ना, किंवा वाईट वगैरे वाटलं नसेल ना त्यांना? मला ना त्या काका काकूंना भेटून असं वाटलं की ते तुझ्यासारखेच स्वच्छ आणि निर्मळ मनाचे. त्यामुळे तू जे काही त्यांच्यासाठी केलंस ना, त्यांना तुझा उद्देश कळला असेल. डोंट वरी. थँक्यू बायको. तुझ्याशी बोललो ना की स्वतःशीच बोलण्याची क्लॅरिटी मिळते. बाय द वे, आता ते कम्फर्टेबल असतील ना? म्हणजे झोप वगैरे लागली असेल ना त्यांना, का मी बघून येऊ एकदा? तू काळजी करू नकोस. त्यांची जबाबदारी आता मी घेतलीये ना. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. असाच विश्वास कायम ठेवशील? काहीही झालं तरी? काहीही झालं तरी.
बाप्पा, थँक्यू सो मच. तू वाचवलंस. ह्यावेळी तरी यशोधरा सरनाईकच्या डावाला मी मात दिली. पण आता ती कधी, कुठून आणि कसा वार करेल ते सांगता येत नाही. तेव्हा जरा जास्तच सावध राहायला हवं. गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग मम्मा. गुड मॉर्निंग. काय ग, रात्री झोपली नाहीस वाटतं? झोपले होते आजी, असं का विचारताय? अगं तुझे डोळे किती लाल दिसतायत. आजी काय तू पण, हे असं सगळ्यांसमोर विचारायचं असतं का? बघ बिचारी वहिनी लाजली. अक्षय, अरे आराध्या, झोप झाली नाही की यशोधरा बरोबर गप्पा मारत बसली होतीस? का डॅड? अरे यशोधरा पण झोपली नाही. डोळे बघ ना तिचे. काल रात्री झोपलीच नाही ती. काय बडबडतोयस? ते काही काय, तू रात्री जवळजवळ 12:30 पर्यंत जागी होतीस, बरोबर ना? मी पाहिलं तुला. अरे काल काय झालं होतं? काय कुणाला झोप लागली नाही? अगं काही नाही आई, ते श्रेयस गेस्ट घेऊन आलाय ना, ते खोकत होते ग रात्रभर. मग एकदा झोप मूड झाल्यावर पुढे झोपच लागली नाही. हो का? श्रेयस, मी जरा त्या गेस्टना बघून येते. त्यांना काय लागतंय विचारते. हो हो चालेल. बस. सुनबाई, ही कामं तुझी आहेत का? नम्रता आहे ना? नम्रता, ये पटकन. अगं ते हे श्रेयस त्यांना आणले ते गेस्ट. हा, त्यांचा नाश्ता बनवलास ना? हो, रेडी आहे. त्यांना नेऊन दे. ओके ओके. सुनबाई, ही सगळी कामं तू नाही करायची बेटा. तू तुझा नाश्ता कर. कम ऑन. हो मामा. खा. बघितलंस मम्मा ना तुझी किती काळजी येते. तू उपाशी राहू नयेस असं वाटतंय त्यांना. श्रेयस, तू पण नाश्ता कर बेटा. हो. ह्यात माझ्याबद्दल काही कन्सर्न नाहीये, पण काहीतरी प्लॅन नक्की आहे. त्या नाश्त्यामध्ये काही मिक्स तर केलं नाहीये ना? तुम्हाला सांगितलं होतं ना, तसंच झालं अगदी. आई, बाबा, नाश्ता. आणि बाबा, नाश्ता झाला की औषधं घ्या. हो नक्की. थँक्यू हो नम्रता. सावकाश सावकाश सगळे पाणी. हळूहळू. अगं हळू. व्हॉट इज रॉंग? मी फ्रेश होऊन येते. ओके आहेस ना तू? हो, डोंट वरी, मी आलेच. बर. सगळ्या खेळात तू आम्हाला मात देण्याचा प्रयत्न करू शकतेस, बट व्हॉट अबाउट माइंड गेम्स? याचं काय करशील? यू कांट कम्प्लीट. माय डिअर सुनबाई. घ्या. बाबा थांबा. का? काय झालं? बाबा प्लीज, हे तुम्ही खाऊ नका. अगं पण का? आई, तुमच्या दोघांचाही नाश्ता वेगळा काढून ठेवला होता.
आणि मला वाटतं यात काहीतरी नक्की मिक्स केलं असणार. श्रेयस, मी जरा बघतो सुनबाईना काय झालं. बर चाल. यू गाइस कॅरी ऑन. मला आधी टेस्ट करून बघू दे. अगं अरू, पण पण ह्यात काही मिसळ असेल तर तुला नाही का त्रास होणार बाळा? आई, मला काहीही झालं तरी चालेल, पण तुमच्या जीवाला काही झालेलं मला चालणार नाही. अरू अगं, आई प्लीज. आवडली का चव माय डार्लिंग सुनबाई? डोंट वरी, त्यात काहीच मिक्स केलं नाहीये. बट ट्रस्ट मी, यात काही मिक्स केल्यानंतर यांना जेव्हा काही त्रास झाला असता त्यानंतर आम्हाला जी मज्जा आली असती ना, त्याहीपेक्षा जास्त मज्जा आता तुझा हा घाबरलेला चेहरा बघून आम्हाला होते. यू नो व्हॉट, त्याला म्हणतात माइंड गेम्स, अँड आय एम ब्रिलियंट ॲट दॅट. हे बघा, माझ्या आई बाबांना जर काही करणार नाही असं काही नाही, पण आत्ता काही केलेलं नाही आहे. पण आम्ही यशोधरा सर नाही का, आम्ही कधीही काही करू शकतो, राईट? सुनबाई, ती गोष्ट माहितीये, लांडगा आला रे, ते नाही का, लांडगा आला रे असं ओरडायचा तो मुलगा, पण लांडगा यायचाच नाही. पण मग लोक रिलॅक्स झाल्यानंतर लांडगा येतो, राईट? तुम्ही शाळेत शिक्षिका होता ना, तुम्हाला ते गोष्ट माहिती असणार. नीट समजावा तिला. तुम्हाला गोष्ट माहिती आहे ना ती. लांडगा कधीही येऊ शकतो. यू हॅव टू बी केअरफुल. डू यू अंडरस्टँड? यू बेटर अंडरस्टँड. श्रेयस बाहेर थांबलाय तुझ्यासाठी. नाही, तुला शोधत इथपर्यंत आला तर त्याला प्रश्न पडायचा, एवढ्या अनोळखी माणसांची माझी बायको इतकी काळजी का करते? आणि असा प्रश्न जर त्यांनी उभा केला तर काय उत्तर देणार आहेस? नाही, जे काय उत्तर देणार आहेस त्याचा विचार करून ठेव. विचार करून झाला की ये बाहेर. खा, काही नाही होणार. अरू बघ, ही बाई लांडगा नाही गो, कोल्हा आहे कोल्हा. धूर्त आहे, भयंकर आहे. तू हिच्यापासून सावध राहा अरू. आई, तू काळजी करू नकोस. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, लांडग्याने त्याचा आवाज किती वाढवला ना तरी तो जंगलाचा राजा होत नसतो. मी आहे ना, काळजी करू नकोस. लांडगा कोण आणि या जंगलचा राजा कोण हे लवकरच कळेल तुला, आराध्या देसाई. ओके ना बेटा? हो, येस मामा. श्रेयस, बिफोर फॉरगेट, उद्या टेंडर ओपन होत आहे. मीटिंग दुपारनंतर आहे. आपण लंच करून एकत्रच जाऊया. हो चालेल ना. उद्या मी मोदक करणार आहे, ते खाऊनच जा तुम्ही. अरे वा, उकडीचे मोदक. अरे वा. कशाला? अगं, उद्या संकष्टी आहे म्हणून मुद्दाम मोदक करणार आहे मी. आओ. नम्रता, उकडीचे मोदक बनवायचे, मोमोज नाही. हा, वाव, मोमोज. मला ना चिकन मोमोज खूप आवडतात. आजी, मला आईने मोदक करायला शिकवलेत. मी बनवते उद्या मोदक, चालेल ना? बनव बनव, तूच बनव. तू बनवलेले उकडीचे मोदकच आपण बाप्पाला नैवेद्य म्हणून ठेवूया. बाप्पा खुश होऊन जातील एकदम.
लवली. आई असंच होऊ दे. लवली. सुनबाई, अगदी खरंय. बाप्पा तुझ्या हातचे मोदक खाऊन खरंच प्रसन्न होणार आहे. आय विल सी टू इट की तसंच होईल. ताई, तू ऑफिसला निघालीस? हो का ग? मग मला ड्रॉप करशील? बुटीकला जायचंय? हो. चल. आई, ही बाई इतकी निवांत का बसलीये? मला नक्की काहीतरी गडबड आहे असं वाटतंय. मलाही असंच वाटतंय की निवांत आहे म्हणजे नक्की काहीतरी प्लॅन असेल हिच्या डोक्यात. पण आत्ता मला घरी नाही थांबता येणार. ऑफिसला इम्पॉर्टंट मीटिंग आहे. आणि मलाही थांबता नाही येणार कारण मी खूप दिवसांपासून बुटीकला गेलेच नाहीये. आता काय करायचं? आई, आई, आई आम्ही दोघी घरी नाही होत. तू प्लीज काळजी घे आणि टेन्शन घेऊ नकोस. तुला काहीही लागलं तर आम्हाला कॉल कर. शक्यतो तू काही रूममधून बाहेर पडू नकोस. बाबांजवळच थांब. पण तरी तुला काही वाटलं किंवा लागलं तर आजी किंवा नम्रताला सांग. ठीक आहे? तुम्ही नीट जा आणि काळजी घ्या. हा, हो, आलोच. काळजी घे. ओ आराध्याची आई, कुठे निघालात? या इथे. डोंट वरी, कोण नाही. कम. ओ इथे या. बसा. ओ सरनाईकांच्या घरात स्वतःची लायकी ओळखून बसायचं. खाली जमिनीवर बसा. काय प्रॉब्लेम काय? आमच्या घरात फुक्कटचं खाताना लाज नाही वाटत, मग जमिनीवर बसायला काय प्रॉब्लेम आहे? आय सेड सेट. काही काम होतं का तुमचं? नाही म्हणजे यांची औषधाची वेळ झाली आहे ना म्हणून. काय हो तुमचं? कधीतरी आमच्या बरोबर पण वेळ घालवा. सतत आपलं आमच्या ह्यांना बरं नाही, औषध द्यायचंय, जेवायला द्यायचंय, पाणी द्यायचंय. 5 मिनिटं उशीर झाला औषध द्यायला तर मरणा थोडीच येते. अहो काय अभद्र. उप्स, सॉरी. नाही खरंच सॉरी. आम्ही तुमच्या आयुष्यात इतकं सगळं छान चाललेलं असताना असं अभद्र बोलूच नाही का? बघा ना, तुम्हाला कधी वाटलं होतं का असं पॅलेसमध्ये राहण्याची संधी मिळेल? वाटेल तसं फुकटात खायला मिळेल, आजूबाजूला नोकर. आयुष्यात आणखीन काय पाहिजे आराध्याची आई? आमच्या त्याला काय म्हणतात माहितीये का? नाही तुम्हाला माहिती असेल, तुम्ही टीचर आहात ना. ती म्हण आहे नाही का, खायला काय आणि वरेवर. अहो आमचाही नाईलाज झाला हो, पण आम्ही लवकरच इथून निघून जाऊ. जावंच लागेल. हा, जाताना त्या 2 लेकींना मात्र बरोबर घेऊन जा. तुमच्या कुटुंबातला एकही चेहरा आम्हाला आमच्या डोळ्यासमोर नको आहे. डू यू अंडरस्टँड? नक्की जाऊ. तुम्ही म्हणताय ना तसंच होईल. तसंच होईल म्हणजे? अहो आमच्या घरात आम्ही म्हणतो तसंच होत ऑलवेज. हा पण ठीक आहे, आता तुम्ही इथून जाताय तोपर्यंत तुम्हाला छळण्याची जबाबदारी मात्र आमची. समोर आय फील की तुम्ही आमचा छान टाइमपास आहात. तर आपण काय करूया, तुम्ही इथे जोपर्यंत आहात ना तोपर्यंत आम्ही जे जे काम तुम्हाला सांगू ते निमूटपणे करायचं. कराल ना? हो करेन ना. इथे असेपर्यंत तुम्ही जे काम सांगाल ना ते मी करीन. कामाला घाबरत नाही मी.
तसेही तुमचे खूप उपकार आहेत आमच्यावर आणि ते उपकार फेडेपर्यंत मलाही चैन नाही पडणार. किती छान. अरे तिची आई मिडल क्लास लोकांचा प्रॉब्लेम काय माहितीये, तुमच्याकडे ना दोनच गोष्टी असतात, मेलोड्रामा आणि स्वाभिमान. आता तुमचा जर मेलोड्रामा संपला असेल तर तो जो स्वाभिमान आहे ना तो थोडासा बाजूला ठेवा आणि आम्ही सांगतो ते काम करा. कराल ना? गुड. कॅच. नेल पेंट लावा.